आज चाललो तुळशीबागेत कारण मला करायची होती थोडीशी मोदकसाठी शॉपिंग. तर हा माझा ड्रायव्हर मामा बघा आत्ताच नुकतं गाडी शिकायला लागलाय. म्हणलं तुम्ही पाडताना मिळताना या मागं, त्याला मागं बसवलं. मग कृष्णाचे पप्पा गाडी चालवायला लागले. आज जायचं होतं तुळशीबागेत. मला वाटलं कृष्णाचे पप्पा आम्हाला सोडून कामाला जाते म्हणून मी कृष्णाला आमच्यापाशी ठेवलं, पण त्यांनी मला इतकं परेशान केलं. तुळशीबाग बापरे, म्हणून मी तिथलं काही शूट केलं नाही. तिथली पटकन शॉपिंग आवरून मग आम्ही शनिवार वाड्यात आलो आणि बॅग ते कृष्णाच्या पप्पाजवळच ठेवलं. आणि तिथं आलो तर म्हणलं हा तिथं तरी गप्प बसून, पण नाही, तिथं पण पाणी खेळ, इकडं जा तिकडं पण, एवढं परेशान केलं त्याने खूपच. आणि त्यात सिद्धी होती म्हणून तरी बरं, तर तिच्यासोबत खेळा. हेलिकॉप्टर दिसलं तर दोघंजण बाय करतायत. मग तिथून वर गेलं तर त्यांनी अर्ध्या पायऱ्या तर स्वतःच चढल्या, तर वर जाऊन बघत बसलाय. म्हणजे तेव्हा आता इतकं हुशार झाला, त्याला आता चढायचं उतरायचं ते सुद्धा कळतं एकट्यानेच. मी धरत होते तर म्हणायचं हात नको लो. मग एवढं करून खूप भूक लागली होती. मग एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, तिथं जेवण वगैरे केलं. आणि कृष्णाचं स्वतःचं जेवण असताना त्याला नाही, आमचंच जेवण खायचं होतं. मग त्याला थोडंसं दिलं. मला पण खूप भूक लागली होती. सकाळी गेलेलं तर संध्याकाळी 8 वाजता आलं होतं. मग जेवण वगैरे केलं आणि कृष्णाची मस्ती काही संपती वय, त्या हॉटेलमध्ये सुद्धा खेळत होता. राधे